व्योमा नीला नलजला वनी सोम सूर्य होत्री भिरिष्ट तनुभिर जगदेकनाथ यस्तिष्ठतीह जनमंगलधारणाय तस्मै नमोस्तु निरपेक्ष हृदय शिवाय. असं झालं म्हणे की पार्वतीने अतिशय उग्र अशी तपश्चर्या केली आणि ती तपश्चर्या केल्याच्या नंतर भगवान शंकर प्रसन्न झाले. त्यांनी विचारलं तुझं इच्छित काय आहे. त्यांनी सांगितलं की तुम्ही मला पत्नी म्हणून स्वीकारावं अशी माझी इच्छा आहे. शंकराने तथास्तु म्हणलं. पण त्यानंतर ती असं म्हणाली की जरी माझी इच्छा असेल तरी तुम्हाला माझ्या वडिलांकडे जाऊन त्यांची परवानगी घ्यावी लागेल. पूर्वीच्या काळी अशी पद्धत होती, जरी आपला वर आपण निवडलेला वर असेल तरी त्याला आई वडिलांची परवानगी लागायची. हा काही राक्षस पद्धतीचा किंवा गांधर्व पद्धतीचा नाही. तिला सर्व दृष्टीने साजेसा वर आहे म्हणून तिची तशी इच्छा होती. आता स्वतः कसं हिमालयाकडे जाणार म्हणायला की तुमची कन्या मला देता का, कुणाला बोलवावं. आणि म्हणून त्यांनी अनेक मुलींना सप्तर्षींना पाचारण केलं की तुम्ही याल का, माझ्या वतीने जाऊन सांगाल का हिमालयाला की तुमच्या कन्येचं पाणी ग्रहण करायला श्री शंकर उत्सुक आहेत म्हणून. मनामध्ये थोडीशी शंका होती की आपण इतके निरीच्छ आहोत, आपण इतकं सगळं सोडून दिलेले आहेत उपाधी, तर आपण गृहस्थाश्रम स्वीकारावा का नाही. पण त्या सप्तर्षींबरोबर वशिष्ठांबरोबर जेव्हा अरुंधती आली त्यावेळेला त्यांच्या मनातली शंका निमाळली की इतका तपोनिष्ठ ऋषी सुद्धा जर चांगल्या पद्धतीने गृहस्थाश्रम करू शकतो तर आपणही करायला हरकत नाही असं म्हणून त्यांनी मनातली जी काही कल्पना आहे ती ऋषीमुनींना सांगितली. पण ऋषीमुनींना असं वाटलं की अचानक यांचं वैराग्य कमी झालं का काय, अशी कुठेतरी शंका मनामध्ये आली असेल. आपण म्हणलंय की हे सगळं कालिदासाच्या कवितेमध्ये त्यांची प्रतिभा किती उत्तुंग आहे. त्याबरोबर श्री शंकरांनी त्यांच्या मनातली शंका ताबडतोब खोडून काढली. ते म्हणे तुमच्या मनामध्ये तुमच्या डोळ्यामध्ये मला शंका वाचता येते, पण हे नक्की ध्यानामध्ये धरा की मी अतिशय निरीच्छतेने या गृहस्थाश्रमाचा स्वीकार करतोय एक कर्तव्य म्हणून. कारण मी ज्यांच्या रूपाने सगळ्या जगताचं शिव किंवा कल्याण करण्यासाठी मी इथे राहत असतो सगळ्या जगामध्ये, त्याची रूप जर तुम्हाला सांगितली तर तुम्हाला खात्री पटेल की मी कुठेही आसक्त झालेला नाही आहे, मी तेवढाच निरीच्छ आहे. मग अशी कोणती रूप आहेत त्यांची. पंचमहाभूत पृथ्वी आप तेज वायू गगन ही सगळी पंचमहाभूत, त्याच्याशिवाय चंद्र आणि सूर्य, आणि जो जो कोणी धार्मिक कार्य करणारा असेल यज्ञ करणारा असेल ती व्यक्ती त्याला म्हणतात होत्रा. तर हे होत्रा व्योम अनिल अनल जल सोम सूर्य हे सगळे पंचमहाभूत सोम सूर्य आणि होत्रा असे सगळे मिळून 8 जण जे आहेत त्यांच्या रूपामध्ये मी आहे आणि त्यांच्या रूपाने मी सतत या जगाचं कल्याण करत असतो. आता तुम्ही मला हे सांगा की यांच्यापैकी कोण स्वतःसाठी कामं करतो. पृथ्वी करते, पाणी, पंचमहाभूतांपैकी कोण स्वतःसाठी काम करतं. सूर्य आणि चंद्र कोण स्वतःसाठी काम करतं. धार्मिक काम करणारा निरपेक्ष बुद्धीने धर्मासाठी समाजासाठी काम करणारी व्यक्ती कुठे स्वतःसाठी काम करते. मग यांच्या रूपामध्ये मी राहतो म्हणजे मी निरीच्छ आहे याच्याबद्दल खात्री बाळगा. हे आपण ही कल्पना या श्लोकामध्ये मांडलेली आहे. व्योमा नीला नलजला वनी सोम सूर्य होत्री भिरिष्ट तनुबीर जगदेकनाथ. जगताचा नाथ यांची तनु धरून राहिलेला आहे. यत्तिष्ठतीह जनमंगल धारणाय. कशासाठी राहिलाय, जनमंगल करण्यासाठी. तस्मै नमोस्तु निरपेक्ष हृदय शिवाय. अतिशय निरपेक्ष असं हृदय असलेल्या शंकरांना माझा नमस्कार असो. ज्ञान प्रेम कुटात मौक्तिक निघे भक्तीच्या शिंपली. बांधी जास गळ्यात वत्सलपणे ती श्री विठू माऊली. भक्ताचार्य खरेच जे उभवली पंजाब देशी ध्वज
त्या श्री सद्गुरुनाम देव चरणी ठेवी शिरामी निज. आपण आधीच्या प्रार्थनेत म्हणतो की जे दलित जनी सवे करी साथ तत्गुरु कीर्तना. तर नामदेवांच्या जनावांचे गुरु नामदेव, नामदेवांच्या कीर्तनाला प्रत्यक्ष भगवंतानी विठ्ठलाने साथ केलेली आहे. असे जे नामदेव आहेत त्यांना माझा नमस्कार असो. वानावे किती कैसे वाचे वसंत वैभव रैवत काचे. तरुणपणाने रस रसलेला दिसे जसा युवराज निराळा. युवराज राजघराण्यामध्ये जन्मलेला जो असेल त्याचं रूप आधीच गोमटं, त्याच्यामध्ये त्याला तरुणपण आलंय, त्याची वस्त्र, त्यांनी कमवलेली शरीर संपत्ती, त्याचं तेज, हे सगळं मिळून तो जसा सुंदर दिसेल तसा हा जो रैवतक पर्वत होता, जो द्वारकेचं रक्षण करत होता, तो रैवतक पर्वत तरुणपणाने रसरसल्यासारखा दिसत होता. का? कारण वसंत शोभा तिथे आलेली होती, वसंत ऋतू फुलला होता. आणि मग तांबूस कोमल तरुची पाने शोभविती केशरी उटीने. जसं वसंत वैभवामध्ये आपण केशराची उटी लावावी तशी सगळी तांबूस कोमल अशी जी झाडांची पानं होती त्यांनी जणू काही त्या पर्वतावर केशरी उटी लावली होती. जाई जुई मालती नवाळी फुले सुगंधी भूषण घाली. जी काही कानातले गळ्यातले अलंकार घातले होते हे सगळे या रानफुलांचे होते. पुष्कराज पाचूत खुलावा सुवर्ण चाफा तसा दिसावा. सगळीकडनं हिरवीगार पानं आणि त्याच्यामध्ये ते सुवर्ण चाफ्याचं सोन चाफ्याचं फूल हे कसं दिसतंय म्हणे. पुष्कराज पाचूत खुलावा खरेच समजून मणी तयासी भ्रमरन येई जवळ मधुसी. तिकडून जाताना त्या भ्रमराला असं वाटावं नाही हे आपल्या गावाचं नाही, कारण हा मणी दिसतोय. इथे कुठून हे असेल, मधु असेल, मध असेल, त्याच्यामुळे भ्रमर त्याच्याजवळ येऊच नाही. प्रथम पदे पळसावर पडली वसंत शोभा जई उतरली. जेव्हा स्वर्गातून वसंत शोभा, वसंताची देवी जेव्हा स्वर्गातून खाली उतरते तेव्हा तिची पावलं म्हणे आणि पळसावर पडतात. म्हणून लाली येत फुलाते रक्त अशाने कवळण होते. आणि त्यामुळे त्या पळसाच्या फुलांना लाली आली. आपण बघितलंय की सगळ्यात आधी होळीच्या वेळेला सगळ्यात आधी पळस फुलतो आणि मग नंतर सगळी फुलं फुलतात. मग आता असं जेव्हा होतं तेव्हा आनंदाने लज्जेनी कशी काय लाली येणार नाही गालावर. किरण पिऊनी आ रक्त रवीचे हर्ष फुले जणू मुखी लतांचे. सूर्याचे कोळे कोळे किरण त्यांचं प्राशन करून वेलींवर जणू फुलांचा हर्ष फुलला होता. दवबिंदूंचे झाले मोती नकळे कसली किमया होती. दवबिंदू जणू काही मोती झाले होते. प्रतान पसरून कोमल वेली आलंगिती वृक्षांते पतीच्या आधारे जणू युवती सुखकर जीवन जगते जय हरी सुखकंदा. समर्थ असा पती असावा, त्यांनी तिची सर्व प्रकारे काळजी घ्यावी आपल्या गृहस्वामिनीची. असा जेव्हा पती तिला लागतो तेव्हा जे सुखकर जीवन तिचं चाललेलं असतं त्याप्रमाणे जणू प्रतानपासून या वेलींनी वृक्षांना मिठी मारलेली होती आणि सुखाने त्यांची वाढ सुरू होती. सहजीवनामध्ये एकमेकांच्या परस्पर पूरकतेने वाढ होणं अपेक्षित असतं. एकामुळे दुसऱ्याची वाढ खुंटणं किंवा कमी होणं किंवा दाबली जाणं हे अपेक्षित नाहीये. हे पण आपण निसर्गाकडनं शिकायला हरकत नाही. कात टाकिलेल्या सर्पासम तेज दिसे त्या गिरीचे अनुपम. नुकतंच काट टाकलेला सर्प जसा एकदम तेजस्वी दिसतो तसा तो गिरी दिसत होता, तो पर्वत दिसत होता, रैवतक पर्वत. विपुल धनाच्या लाभे सहसा प्रसन्न निर्धन गुणीजन जैसा. अतिशय गुणी एखादा प्रसन्न पण गुणी पण निर्धन ब्राह्मण असावा. अतिशय दरिद्रता असावी पण सुदामदेवांची योग्यता अजून लाभली नाहीये. अजून भौतिक सुखामध्ये रमलेला आहे पण गुणी आहे, विद्वान आहे. असा जो ब्राह्मण आहे त्याला जर श्रीकृष्णाने अर्घ्य देऊन झाल्यानंतर सुवर्णालंकारांनी अलंकृत अशी गोदानं जर दिली, ती जर गाई दिली तर त्याच्या चेहऱ्यावर जो आनंद दिसेल तसा त्या पर्वतावर टिकून दिसत होता.
रान पाखरांची मधुकिल बिल अति सुख दे परी त्यातही कोकिल. तशी अनेक रानपाखरं किलबिलत होती, पण कोकिळेचं पूजन त्यातल्या त्यात अतिशय मधुर वाटत होतं. बहुविध वाद्यांच्या समुदायी सारंगी जणू सुखकर होई. सगळ्या ऑर्केस्ट्रांमध्ये सारंगीचा सूर जसा वेगळेपणाने उठून दिसावा आणि कानाला सुखकर व्हावा तसं होत होतं. उसळत अगळत शिला शिलावर खळखळ करीती मंजुळ निर्झर. दरीत लपती मध्येच कोठे लपंडावकी खेळती वाटे. आता इथून दिसावा, मध्ये कुठे गेला, परत खाली दिसतोय असं वाटतं ना. कधीतरी आपल्याला असा एखादं तरी ठिकाण आपल्याला मिळेल का, जायला मिळेल का, अनुभवायला मिळेल का. तेवढे भाग्यवान आपण आहोत का. जेव्हा तेजाचं चांदणं लिहिणं चालू होतं तेव्हा वसुदेवनी गार्गीताईंनी आप्पांबरोबर खूप प्रवास केला आणि त्यांनी त्यांची सगळी वर्णनं इतकी रसाळ भाषेमध्ये पण प्रदीर्घ अशी लिहून ठेवलेली होती. आणि तेजाच्या चांदण्यामध्ये तिची मार्गक्रमणचे ताईंचं पुस्तक आहे, त्याच्यामध्ये पुण्यश्री मार्गक्रम आहे, त्याच्यात ते लिहिलेलं आहे. पण तेजाच्या चांदण्यामध्ये इतकी जास्त मोठे विस्तृत येणं शक्य नव्हतं आणि भाग्याने मला त्याचा सारांश करायचं भाग्य मिळालं. त्यामुळे प्रत्येक ते प्रवास वर्णन वाचताना असं वाटायचं की आपण एक 20-25 वर्ष उशिरा का बरं जन्माला आलो, थोडं आधी जन्माला आलो असतो आणि कदाचित आपांच्या सानिध्यात आलो असतो तर हे सगळे प्रवास आपल्याला करायला मिळाले असते. लोभ धरुनी आम्रफलांचा फिरेन वासी थवा शुकांचा. हिरवेगार पोपट आणि इथे वसंत वैभव आलेला असल्यामुळे आंब्याचा मोह, छोटे छोटे कैऱ्या, आता आंबे लागणार आहेत आणि त्याचा मोह धरून हे पोपट वर किरीटा घालत होते. कसं दिसत होतं म्हणे, उत्सवार्थ जणू काय वसंती छत दिधले हे हिरवे वरती. त्या पूर्ण डोंगरावर ते हिरवं छत तयार झालं होतं पोपटांचं. प्रणय चंचला भ्रूललनेची तशा मनोहर उठती वीची. अतिशय सुंदर अशी सरोवर होती आणि जणू काही प्रणयोत्सुक अशी एखादी प्रेयसी जी आहे तिच्या भुवयांची जी मोहक हालचाल व्हावी तशा जललहरी त्या सरोवरावर उठत होत्या. डुलती कमले हृदये की रसिक मनासी उमगत नाही. ही कमळं डुलतायत का हृदय डुलतायत हे समजत नव्हतं. आणि असं आश्चर्य वाटत होतं की कदाचित या कमळांना सरोवर पुरलं नाही का आणि म्हणून सरोवर सोडून सगळीकडे ती उमलली आहेत का. सरोवरी नच समावली का म्हणून कुंजलतासी गिरिकुहरी वा वृक्षतलीये प्रसन्नता कमलासी जय सुखकंदा. गुहांमधून कुंजलतांवरनं वृक्षांवर कुठेही दिसायला लागली ती कमळं. असं कसं काय झालं. तसे न हो हे पुरजन सगळे येथे द्वारावतीचे जमले. मदनोत्सव साजरा कराया सवे घेऊनी श्री यदुराया. श्रीकृष्णाला प्रत्यक्ष बरोबर घेऊन हे सगळे द्वारावतीचे जे तरुण तरुणी आहेत हे वसंतोत्सव साजरा करण्यासाठी नटून सजून पुष्पमाला घालून इथे जमलेले आहेत आणि त्यांच्या मुखावरचं जे हास्य आहे त्याच्यामुळे जणू काही जिथे जिथे ते आहेत तिथे कमळं विकसली आहेत असं वाटतंय. कोण कोण आलं होतं. सात्यकी उद्धव विपृथु विदुरथ चारुबाहु प्रद्युम्न भीमरथ. भैमी भामा सती रेवती शुभा सुभद्रा अधिक युव युवती. सगळे जण आले होते. प्रसन्न चित्ते विलास नाना कला नृत्य संगीत तनाना. परस्परा कुणी उटणी लावी फुले कुंदलातून माळावी. सनाल कमले घेऊन हाती चिंब करावी जले प्रियाती. ती कमळ अशी घेतली की त्याची जी देठ असतं ते पोकळ असतं आणि त्याच्यामध्ये पाणी असतं. त्यामुळे एक कमळ खुडावं आणि असं शिंपडावं. ते कमळ शिंपडलं की त्याच्या प्रियेच्या अंगावर पाणी पडावं. सनाल कमले घेऊन हाती चिंब करावी जले प्रियाती. चषक करावे रिते सुरेचे कुंज फिरावे रानफळांचे. रानफळ शोधत शोधत करवंदांच्या जाळीतून इकडून तिकडून हिंडावं अशी सगळी मजा चाललेली होती. असे सकलही गिरीवरिती त्या रंजविती चित्ताला. सूर्य टेकला अस्तगिरीवर
रंग उत्सवा चढला जय हरी सुखकंदा. दुपारी सगळेजण आले होते आणि जशी जशी संध्याकाळ व्हायला लागली तो उत्सवाला वेगळाच रंग चढायला लागला. आणि आता संध्याकाळ झाली आहे, संधी प्रकाश आहे. रवी किरणांचा झोत सुवर्णी मेघा मधुनी उमटे गगनी. दृश्य मनोरम वाटत होते येत कल्पना रसिक मनाते. असं झालं होतं म्हणे. तुरळक कुठेतरी ढग होते आणि त्या ढगाच्या मागे सूर्य लपला. आपण सगळ्यांनी हे अनुभवलंय की सूर्य आत लपला की त्या ढगांमधून फक्त किरण बाहेर आल्यासारखे दिसतात. तर आपण असं म्हणताय, चित्रकार रवी या जगताचे पद्मपत्र घनरूप तयांचे. हे कमळाचं पान जणू त्यांचं घनरूप आहे. म्हणजे हे सगळं आकाश हे त्यांचं कमळाचं पान आहे. त्याच खोचिल्या वर्णशलाका सरल्यावर निज कार्य जणू का. डोळ्यासमोर म्हणा एक चित्रकार आहे, त्याच्यासमोर कॅनव्हास आहे. असा हातामध्ये एक तबक घेतो बघा कमळाच्या पानाच्या आकाराचं, आणि त्याच्यामध्ये वेगवेगळे रंग असतात आणि त्याला एक असा एक कप्पा असतो ज्याच्यामध्ये तो वेगवेगळ्या आकाराचे कुंचले ठेवत असतो. तर आता हे जे सगळं आकाश आहे हे जणू काही कमळाच्या पानांचं बनलं आहे. आणि त्या आकाशामध्ये हे जे सुवर्ण किरण आहेत ते ब्रश खोचल्यासारखे दिसत आहेत, कुंचले खोचल्यासारखे दिसत आहेत. का बरं खोचले? सरल्यावर निज कार्य जणू का. आता मावळतीला जायचंय, आता आपल्याला आपलं आजचं काम संपलं आणि म्हणून त्यांनी त्या सुवर्णशलाका कुंचले खोचून ठेवले. अजून थोडासा सूर्य खाली गेला. मावळतीचे उडले अंशुक. मावळतीचे अगदी थोडे किरण उरले होते आणि मग त्या दिवशी आपण पाहिलं तसं एव्हरी क्लाउड इज हॅव्हिंग सिल्वर लायनिंग, तसे त्या ढगांना त्याची लायनिंग दिसत होती चंदेरी सोनेरी. आता हे कसं दिसत होतं म्हणे, धारण कर मावळतीचे उडले अंशुक धारण करीती श्याम बलाहक. बलाहक म्हणजे ढग. काळसर असलेले तुरळक असे जे ढग होते त्यांनी त्यांच्या कडा सोनेरी रुपेरी झालेल्या होत्या. शोभा भासत करुण रम्यती विभक्त वसना नल दमयंती. हे जणू कसं दिसत होतं की आपण मागे नल दमयंतीची कथा थोडीशी पाहिली होती की नलाला पण युद्धामध्ये सगळी संपत्ती हरावी लागली आणि मग ते जंगलामध्ये गेले आणि नला नेसत्या वस्त्राविषयी बाहेर पडलेले होते. शिकार करता करता असं झालं की नलाचं नेसतं वस्त्र पण नष्ट झालं, ओढून नेलं म्हणा, काट्यामध्ये अडकलं म्हणा. आणि मग आता काय करणार? तर दमयंतीने स्वतःच्या वस्त्रातलं अर्ध वस्त्र काढून त्याला दिलं. तर झालंय असं की विभक्त वसना नल दमयंती. त्यामुळे इकडे सूर्य चाललाय आणि इकडे इकडे एक मेघ दिसतोय, इकडे एक मेघ दिसतोय, इकडे एक मेघ दिसतोय आणि त्या सगळ्यांना सोनेरी कडा आहे. म्हणजे इकडे एक वस्त्र, इकडे एक वस्त्र. हे जणू असं दिसतंय विभक्त वसना नल दमयंती. काय सुंदर कल्पना आहे. प्रदोष लोहित रंग निमाला नभी चमकती मग उडुमाला. मग असं झालं की हळूहळू संध्या प्रकाश कमी कमी होत गेला आणि एक एक नक्षत्रांचं दर्शन व्हायला लागलं. उडुमाला म्हणजे नक्षत्र. हे कसं दिसत होतं माहितीये? डमरू यंत्रा जडले साचे उडुनी हिंगुळ कण पार्याचे. त्या हिंगुळामधनं पाऱ्याला जेव्हा वेगळं करायचं असतं तेव्हा आयुर्वेदामध्ये त्यांनी असं सांगितलेली आहे की एक खाली भांडं असतं मडक्याच्या आकाराचं, त्याच्यावर दुसरं भांडं पालथा घातलेलं असतं. खालच्या भांड्यामध्ये हिंगूळ असतो, त्याच्यामध्ये काही औषधी द्रव्य घातली जातात आणि त्याच्यानंतर त्याला खालून उष्णता दिली जाते. आणि ती उष्णता दिली की ते जे वरचं डमरूचं वरचं छत जे आहे ना त्याच्यावर ते पाऱ्याचे कण येतात, चमकतात. पारे कसं चमकतो हे आपल्याला माहिती आहे. आणि ते मातीचं मडकं आहे, ते काळं आहे आणि त्याच्यावर ते पाऱ्याचे कण चमकत आहेत आणि त्याच्यामुळे डमरू यंत्रा जडले साचे उडुनी हिंगुळ कण पार्याचे. झिरझिरीत रेशमी पटासम पसरे प्रभा शशीची दिसे वनश्री रम्य तयाहुन नवयुवती परिसाची. जय हरी सुखकंदा. एखाद्या नवयुवतीने स्वतःचं शरीर सौष्ठव दाखवण्यासाठी अतिशय झिरझिरीत असं वस्त्र परिधान करावं आणि त्याच्यामधून तिची सगळी शोभा दिसून यावी. तशी जणू काही सूर्याच्या किरणांमुळे या रात्रीने एक रेशमी झिरझिरीत वस्त्र पांघरलं होतं अशी ती रात्र दिसत होती. आणि या सगळ्या समुदायामध्ये लक्ष सुभद्रा वेधून येई
सुंदर अशा त्या जनसमुदायी, शुक्राची चांदणीच जैसी, असून तारका विपुल नभासी. शुक्राची चांदणी जशी उठून दिसते तशी सुभद्रा त्या सगळ्यांमध्ये उठून दिसत होती. यौवन अजून न पुरे विकसले, अरुणोदयीची जणू का कमले. नुकतंच कुठे सूर्योदय होत आहे आणि त्या कमळांनी उमलायला सुरुवात करावी अशी ती आहे. कोमलता पाहून अंगाची, शिरीष सुमने कठोर साची. त्या शिरीष सुमनांबद्दल असं म्हणलं जातं ते इतकी नाजूक असतात. एवढ्या मोठ्या वृक्षावर इतकी नाजूक ती फुलं असतात की त्यांना फक्त भ्रमराचा किंवा फुलपाखराचंच ओझं सहन होतं. पक्षाचं ओझं पण त्यांना सहन होत नाही, ते गळून पडतात असं म्हणलं जातं. कोमलता पाहून अंगाची, शिरीष सुमने कठोर साची. सरळ नासिका सतेज डोळे, ओठ जणू का डाळिंब फुटले. डाळिंबाचे दाणे तुझ्या फुटलं ओठावर. गाल लाल सर भिवया रेखिव, विपुल कुंतला शोभा अभिनव. उरोज उन्नत सिंह कटीती, कृशोदरी त्रिवली फुलताती. पोटावर फॅट अजिबात नव्हतं, त्याच्यामुळे ती वाकली की तिच्या कातडीला पण 3 वळ्या पडायच्या. नाहीतर एरवी आपण किती वाकलो आणि काही झालं तरी आकार तसाच्या तसाच असतो, तसं होत नव्हतं. त्याच्यामुळे उरोज उन्नत सिंह कटीती, कंबर अगदी बारीक, कृशोदरी उदर अगदी कृश, त्रिवली खुलताती. अंकतीयेचे धरिती शोभा, सुवर्ण केळीचा जणू गाभा. तिचे पाय आणि मांडे अशा होत्या म्हणे की सुवर्ण केळीचा गाभा आहे जणू काही. खुले चंद्रिका जललहरींवर, लालडीस ये कांती सुंदर. जेव्हा चंद्रकिरण पडतात आणि जललहरींवर असतात तेव्हा माणिकाला जशी वेगळीच कांती चढते तशी ती मोहक वसनांनी त्या परिती, वरतनु रमणी शोभत होती. इतकी सुंदर आणि त्याच्यामध्ये अतिशय छान सजून धजून तिथे आलेली होती, त्यामुळे अतिशय सुंदर दिसत होती. चाललं काय होतं त्यांचं आपण बघितलं की रुक्मिणीच्या बरोबर जशा सख्या होत्या तशा आता हिच्याबरोबरही सख्या होत्या आणि त्या सगळ्याजणी त्या पर्वतावरच्या उपवनांमध्ये विहार करत होत्या. हरिभगिनी ती अशी सखीसह खेळत नर्म विनोदे, तेजस्वी कोणीतरी प्रवासी, निरखी दुर्नी मोदे, जय हरी सुख करंता. काय असतं ना, प्रत्येक सौंदर्य माझंच झालं पाहिजे, प्रत्येक चांगली गोष्ट माझीच झाली पाहिजे असं न करता सुद्धा सौंदर्याचं पान करता येतं, सौंदर्याचं कौतुक करता येतं. तशी ही अतिशय सुंदर सुभद्रा जेव्हा तिथे खेळत होती तेव्हा दुरून एक कोणीतरी तेजस्वी प्रवासी बघत होता आणि तिच्या सौंदर्याने आनंदित झालेला होता, तिचं निरीक्षण करत होता. अजून ती कोण आहे काय आहे काहीच माहीत नाही आहे, पण ती अतिशय सुंदर आहे आणि या सुंदर सौंदर्याचं कौतुक त्याच्या मनामध्ये उतरलं होतं आणि म्हणून तो आनंदाने तिच्याकडे बघत होता. कसा होता तपस्वी, तदा कृतीसी साजत नव्हता, वेश तये जो धरिला होता. त्याची एकूण शरीरयष्टी पाहिली तर तो कोणी तडी तापसी असावं, स्वतःच्या शरीराला कष्ट दिलेला, उपवास केलेला असा वाटत नव्हता. वीर तपस्वी म्हणू का भार्गव, मग कदाचित परशुराम होते का? नाही. छटा विलासी परिणय नीलव. परशुराम म्हणजे वैराग्याचे मूर्तिमंत पुतळे, पण यांच्या डोळ्यामध्ये मात्र किंचित विलासी छटा होती, त्यामुळे हे परशुराम पण नव्हेत. उंच भव्यती शरीर यष्टी, खांद्यावर धनु भाता पृष्ठी. उंच भव्य असे शरीर यष्टी कमावलेली, खांद्यावर हे धनुष्य आहे, मागे पाठीवर भाता आहे. विशाल उन्नत भरली छाती, भुजा दीर्घ मासल दिसताती. रम्य सावळा वर्ण घना सम, तेज अलौकिक सुचही विक्रम. काय आहे ना, रंगापेक्षा सुद्धा कांतीचं तेजस्वीपण जे असतं ना ते लक्ष वेधून घेतं. नाहीतर एरवी अनेक गोऱ्या रंगांना आपण पांढऱ्या पालीसाठी असं पण म्हणतो, कारण त्याच्यामध्ये तेज नसतं. त्यामुळे रंगाबरोबरही कांतीला तेज पाहिजे, असं हे तेज त्याच्या चेहऱ्यावर होतं. हे तेज कशामुळे आलं होतं की त्यांनी आत्तापर्यंतचे सगळे विक्रम गाजवले युद्धामध्ये, त्याच्यामुळे त्याच्या चेहऱ्यावर एक वेगळंच तेज दिसत होतं. मग असा जो सगळा विक्रमी पुरुष आहे, विजयी पुरुष आहे, तापस वेशा धरी विसंगत,
मग या सगळ्या त्याच्या गोष्टींना हा तापसेचा वेश, हा मुनीचा वेश तो काही शोभत नव्हता. आणि पुन्हा करत काय होता, बघे सुभद्रा विलसिता विस्मित. सुभद्रेचा जो खेळ चाललेला होता तो अतिशय विस्मित नजरेने तो ते निरखत होता. म्हणजे हे काही तापस्याला शोभत नाहीये, हे विसंगत आहे, असं सगळं चाललेलं होतं. संगीता स्वर्गीय भुलावे निश्चल त्याने तसे असावे. श्रीकृष्णाची वेणू कानावर आल्यानंतर जसे सगळे पशु पक्षी, गाई वासरं, गोपी सगळे निश्चल व्हायचे, तसा तो ते सुभद्रेचे खेळ बघून, तिचा विलास बघून तो अतिशय निश्चल नजरेने तिच्याकडे बघत होता. रात राणीच्या मदगंधावा मोहित झाला तसा दिसावा. असं म्हणतात की रातराणीचा एक सुरेख मादक असा गंध आला तर तो टाळून कुणी व्यक्ती पुढे जाऊ शकत नाही, तो थबकतोच तिथे आणि त्याचा आस्वाद घेतोच. तसं त्याचं झालं होतं की तो जिथे कुठे चालला असेल ते जाणं विसरून तो तिथेच उभा राहिला होता आणि तो सुभद्रेला निरखित होता. आता इकडे सुभद्रेचं लक्षण होतं, ती मैत्रिणींची गप्पा मारतीये. वदत सुभद्रा रम्य कितीही वनस्थली या शैली, इथेच गमते सदा करावी उत्सव कार्ये सगळी जय हरी सुखकंदा. कशाला आपण तिकडे द्वारकेमध्ये सगळे उत्सव करतो, जे काय उत्सव करायचे नाही आहे दैवतकावरच येऊन केले पाहिजे. किती सुंदर शोभा इथे, किती मन रमतं इथे. मैत्रिणी होतेच, तिची गंमत करायला सुरेशा नावाची एक मैत्रीण म्हणते, हा सुनगाली म्हणे सुरेशा बरी तुझी ही कळे मनीषा. बरं झालं तुझी इच्छा कळली. करीन विनती मी बलदेवा लग्नोत्सव येथेच करावा. मी बलरामाला नक्की जाऊन सांगते तुझं लग्न आपण इथेच करू. हा, मी ओळखलं तुझं मन. मग दुसरी लगेच म्हणते खरेच का हे सर्व ही ठरले. तिसरी म्हणते काय तुझसी अजून न कळले, तुला अजून कळलं नाही. एक विचारते अगं सगळं ठरलं का, म्हणजे तुला कळलं नाही अजून. पदवी भारत सम्राज्ञीची सखीस आपुल्या मिळावयाची. अगं भारताची सम्राज्ञी होणार आहे आपली मैत्रीण. ती पुढे सांगायला ते मनामधनं मावत नाहीये ना, तोंडात तेल भिजत नाहीये, त्यामुळे लगेच सांगायला लागली राजेश्वर दुर्योधन यासी. तोवर दुसरी एक शाणी जरा जास्त जवळची तिची सखी आहे, तोच भामिनी रोधी तिजसी. तोवर त्या भामिनीने तिला थांबवलं. बोल न पुढे ती एकही अक्षर. अगं का बरं नको बोलू. मग कवळा ते इच्छित अंतर. का बरं नाही बोलायचं, हिचं मन दुसऱ्या कोणावर आहे का. जे सगळं ठरलंय, सगळेजण बोलतायत तेच मी सांगतेय, मग का नाही बोलायचं. मग आता तिच्या वतीने, भामिनीच्या वतीने, सुभद्रेच्या वतीने भामिनी सांगतेय लोभवती नच वैभव सत्ता मोह गुणांचा पडितो चित्ता. अगं तिला काय सत्तेचा आणि वैभवाची मोह आहे का ग, तिला गुणांनी मोहवणारा तिला पती पाहिजे. मग सुभद्रा मनातल्या मनात म्हणतीये पराधीन मी लाभन बोलून रुचे वृद्धसे या तीर्थाटन. मी पराधीन आहे, मी माझ्या भावांच्या अखत्यारीत आहे, त्यामुळे मी आता त्यांनी सगळं ठरवलंय दुर्योधनाशी माझं लग्न करायचंय. मी बोलून काय करू. आणि परत कृष्णासारखी मला काही संधी पण नाही आहे की मी माझ्या प्रिय सख्याकडे माझं बोलणं पाठवेन, माझं म्हणणं पाठवेन आणि तो येऊन मला घेऊन जाईल. अशी काही संधी मला दिसत नाहीये. का रुचे वृद्धसे या तीर्थाटन. ज्याच्यावर माझं मन बसलंय ना तो म्हाताऱ्या माणसासारखा तीर्थाटन करायला गेलाय तीर्थयात्रेला, त्याच्यामुळे त्याला काय करू मी सांगून, त्यापेक्षा न बोललेलं बरं. त्यामुळे भामिनी म्हणली उगीच दुर्योधनाबद्दल बोलू नको, हे सांगू नकोस. तिसरी म्हणते मग हिला दुसरा कोणी हवाय का. भामिनी म्हणते अगं तिला काही सत्तेचा लोभ आहे का, नाही, तिला गुण पाहिजेत. ही म्हणते काय उपयोग आहे, बोलतच नाही, म्हणजे मनातल्या मनात म्हणते. आता हे सगळं जेव्हा ऐकलं तेव्हा दुःखित हर्षित शंकित चित्ते इकडे व्यथित प्रवासी. आधी दुःखित झाला कारण ती म्हणली तुला काही कळलं नाही का, भारताची सम्राज्ञी होणार आहे, ठरलंय लग्न सगळं. दुःखित. भामिनी म्हणते बोलू नकोस आहे काही, मग दुसऱ्या कोणाचं आहे का, दुसऱ्या कोणावर मन आहे का. हर्षित. मग भामिनीने सांगितलं की अगं तिला गुणांचा लोभ आहे, पण ही काहीच बोले ना. शंकित.
दुःखित हर्षित शंकित चित्ते इकडे व्यथित प्रवासी भक्त वरद हरी उभा राहिला येऊन तो पाठीसी जय हरी सुख कंदा. हे सगळं चाललंय तर प्रत्यक्ष कृष्ण सखा त्याच्या पाठीशी येऊन उभा राहिला. कोण असेल आपल्याला सगळ्यांना कल्पना आली. सस्मित ठेवी करत पृष्ठी पाठीवर हात ठेवला दचकुनी तुमनी तो वळवी दृष्टी. दचकून त्यांनी मागे पाहिलं की अरेच्या आपली चोरी पकडली गेली. बघता हरिसी तच्चरणावर विनम्र भावे वाकविले शिर. हरीने काय केलं? प्रेम भरे त्या धरिले पोटी आणि काय म्हणाला? एक तपाने ही तव भेटी. 12 वर्षांनी आपली भेट झाली आहे. गरीवरुनी तो वदे प्रवासी ओळखलेसी मज ऋषिकेशी. ओळखलंस तू मला? विचारी हे कैसे विचारसी हे कैसे अर्जुन जाईन मी मग मलाच विसरून. अरे तुला विसरलो म्हणजे मी मलाच विसरल्यासारखं आहे. आणि त्यातून पुन्हा हे लक्षात घे तू काय करत होतास. त्यातून बघण्या उचलून पाते धजे तुझा का मम भगिनी ते. माझ्या बहिणीकडे डोळे उचलून पापड्या उचलून पाहण्याची हिंमत दुसऱ्या कोणामध्ये असू शकते का? त्याच्यामुळे मला तू ओळखूच आलायस. तू अर्जुन आहेस. चुकलं कृष्ण मला क्षमा कर. कृष्ण खरंच चूक झाली आहे माझी की मी इथे आड उभा राहिलो आणि तुझ्या बहिणीकडे निरखून बघतोय. बावरले मग खरेच अंतर. पण खरंच ना तिला बघून माझ्या चित्तवृत्ती थोड्या भ्रमित झाल्या बरं का. कबुली देऊन टाकली. मर्यादेचे भान न उरले. मर्यादेचं भान नाही उरलं. नाही करायला पाहिजे असं. या सगळ्या राजकन्या आहेत, चांगल्या घरातल्या मुली आहेत आणि मी असं टक लावून त्यांच्याकडे बघणं शोभतं का? पण माझं मला नाही उरला, माझ्यावर ताबा उरला नाही आणि मी असं करत होतो. हरीने त्यावर हासून म्हटले छे 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 सखया क्षमा कशास्तव उलट इष्ट मजसी हे. सुभद्रेस तरी कोण तुझ्या विण साजे सावर आहे जय हरी सुख कंदा. अरे नाही मी क्षमा कशाला मागतोय. उलट मला तर खूप बरं झालं तू वेळेवर परत आलायस. तुझ्याशिवाय कोण साजे सावर आहे या सुभद्रेला. पण झालंय असं आहे की तू तीर्थाटनाला गेलास आणि ती संधी साधून दादांनी परी सुयोधना ते देण्याचे योजिले होते. हिला ते देणार होते सुयोधनाला. म्हणून इज तू हरुनी नेही क्षत्रियास उचितारी देही. अरे क्षत्रिय होत आपण, त्यामुळे आपल्याला आवडलेली कन्या जर तिची पसंती असेल तर खुशाल उचलून द्यावी. इच्छिततेची मम भगिनीचे कारण नाही लवशंकेचे. लगेच डोळ्यातली शंका वाचली त्याने अर्जुनाच्या. तू मला सांगतोयस खरा घेऊन जा म्हणून, पण सुभद्रेचं मन अजून कळलं नाहीये. कसं काय घेऊन जाऊ? इच्छिततेची मम भगिनीचे कारण नाही लवशंकेचे. मनातून अनुरक्ता युवती पराक्रमी पुरुषावर असती. आता काय दुःखित हर्षित शंकित गेलं, फक्त हर्षच राहिला. पारण विजयाच्या हर्षासी बघेचाच पुन्हा निजबा होसी. अधरा किंचित चावून ताती श्वास घेतला भरणी छाती. 12 वर्ष तापस वेश धारण केल्यामुळे जे काही थोडंफार वैराग्य असेल युद्धाचं वगैरे, कदाचित काही डावपेच विसरले असतील, कदाचित आपल्या बाहूवरचा विश्वास कमी झालाय का, हे सगळं त्यांनी एकदा मनातल्या मनात चाचपून पाहिलं की आपण करू शकतो ना हे सगळं. श्वास भरून घेतला, नक्की करतो म्हणाला. दुसरे दिवशी परता याची रात्रभर असा उत्सव झाला त्या रैवतकावर. आणि दुसऱ्या दिवशी सकाळी सगळ्यांची परतायची धांदल सुरू झाली. दुसरे दिवशी परता याची एकच धांदल हो सकळांची. संधी पाहून धनंजयाने सुभद्रेस उचलिले बळाने. पटकन उचलली, त्या रथावर घातली. आता रथ कुठून आला कळेल आपल्याला पुढे, कारण तो पायी तीर्थाटन करत आलेला होता. रथावरी चढवूनी ती ललना प्रत्यंच्या धनुवरती. निघे त्वरेने विराग्रणी मग परिजन ओरड करीती जय हरी सुख कंदा. एका क्षणार्धात रथावर सुभद्रा धनुष्याला प्रत्यंच्या लावलेली, धनुष्य जोडलेलं, कोणत्याही क्षणी बाण मारायला तयार आणि असा निघाला सुभद्रेला घेऊन. सुभद्रेचं कशी परिस्थिती होती?
आनंदातही छटा भयाची चंचल वृत्ती हो रमणीची. आनंद तर होताच, किती वेळेवर हा आला आणि मला घेऊन चाललाय, पण किंचित भय पण होतं, कारण प्रत्यक्ष या सगळ्या कोशात त्यांच्या पोटातून द्वारकेतून घेऊन जायचं होतं. सोपं काम नाहीये. रुक्मिणी गावाच्या बाहेर आलेली होती, एकटी होती. आता इथे सगळे द्वारेचे नागरिक आहेत द्वारकेचे. बलरामाचं सैन्य पण आहे, मजा करायला आलेलं का होईना, पण सैन्य आहे. आणि मग त्यांच्यामधनं जाताना नीट होईल ना सगळं. तदा सुभद्रा दिसे मनोरम उदया पूर्वी पूर्व दिशे सम. थोडासा अंधार, थोडासा उजेड असं जे दिसत होतं पूर्व दिशेला, तसं आनंदातही छटा भयाची अशी ती सुभद्रा दिसत होती. आता गोंधळ झाला सगळीकडे, आरडाओरडा झाला. गोंधळ उडवी अविचित घटना, शस्त्र सावरी यादव सेना. लाल जागला हलधर सारा, खैराचा जणू काय निखारा. खैराचा निखारा जसा लाल गुंद सगळीकडनं, काळेपणा कुठे राहू नये असा तो बलराम. लाल जागला हलधर सारा असा रागाने पेटला नुसता. भीम गर्जना घुमे न भाते, कापे भूतल चरणा घाते. प्रचंड बळ होतं आणि त्यात राग आलेला होता, क्रोध आलेला होता. कुठे चोर तो उद्धट अर्जुन, मुसला घाते करीतो कंदन. अर्जुनाशिवाय हे कोणी करू शकत नाही ह्याची पण खात्री होती, कारण त्यांना कुठे माहित होतं अर्जुनाला, फक्त भगवंतांनाच माहित होतं. पण हा एवढा उद्धटपणा, माझ्याशी पंगा घेणं, हे अर्जुनाशिवाय दुसरं कोणी करू शकत नाही याची पण खात्री होती. त्यामुळे जोरात गर्जना केली. कुठे चोर तो उद्धट अर्जुन, मुसला घाते करीतो कंदन. पण इकडे तिकडे बघताय, गरुड ध्वजपरी दिसला नाही. दोन रथ आले होते ना, एकावर गरुडाचा ध्वज होता आणि एकावर तालतरूचा ध्वज होता. तालतरूचा ध्वज जो होता तो बलरामाने घेतलेला आणि गरुड ध्वज जो होता तो भगवंताचा. काल ज्या रथावरनं आले होते भगवंत, तो रथ पार्किंग मध्ये दिसत नाहीये है ना. गरुड ध्वजपरी दिसला नाही, राम मानसी शंकित होई. गेला असेल पटकन स्वतःच्या रथावर चढायला, शेजारी पार्क केलेला रथ दिसत नाहीये. सहाय्य आतील असल्यावर ते, काय वेळ घर फुटावयाते. आता घरच्यांनीच पृथ्वीवर केली म्हटल्यानंतर काय करणार. या श्रीकृष्णाने आपला रथ दिला याला आणि याचं काम सोपं झालं. आता काय गोड बोलण्यामध्ये, मंजूळ वाचनी बोलून समोरच्याचं मन वळवण्यामध्ये श्रीकृष्ण माहीर एकदम. नमस्कार अगदी नम्रपणाने करून म्हणताय, वंद्य आपुली आज्ञा दादा कृष्ण मध्ये परिकारी. दादा तुमची आज्ञा मला वंद्य आहे, चला आपण जाऊन श्रीकृष्ण अर्जुनाचं पारिपत्य करूया. पण एक लक्षात घ्या, क्षत्रिय धर्म सोडून अनुचित घडले वाटत नाही जय सुखकर्ता. जे घडले ते क्षत्रिय धर्माप्रमाणे केले, असेच केले आपण मागे, आताच का मग येता रागे. तेव्हा तर तुम्ही मला सहाय्य केलं होतं, मी रुक्मिणीला घेऊन निघून आलो आणि तुम्ही माझी वाट सोपी केली होती, आता का राग येतोय तुम्हाला. त्यात पुन्हा असं बघा, सुयोधनाहून माझा अर्जुन, श्रेष्ठ सर्वथा आहे शतगुण माझा अर्जुन. भगवंताने ज्याला माझा म्हणलं त्याचं भाग्य काय म्हणावं. आणि हे पण लक्षात घ्या, युद्धी करित्याचा प्रतिकार, कोण तुझा मगळिल्यास शंकर. शंकरांनी भिल्लाचं रूप घेऊन, भैरवाचं रूप घेऊन त्याच्याशी युद्ध केलं. इतकं घनघोर युद्ध झालं आणि ते भगवान शंकर आहेत, त्यामुळे त्यांनी याला पूर्ण निशस्त्र केलं. शेवटी धनुष्याचा एक दांडा हातामध्ये राहिला, तर तोच उचलून त्यांनी शंकरांच्या कपाळावर मारला. म्हणजे त्यांना एवढीशी सुद्धा भीती नव्हती की आपल्या हातात आता काही शस्त्र नाहीये. असा इतका शूरवीर आहे की शंकराशिवाय कोणीही त्याचा प्रतिकार करू शकत नाही. आणि पुन्हा प्रिय सुभद्रा वांछित हेची, दैना करिता काय तिची. अहो आपल्या भगिनीला पण हेच हवंय, तुमच्या लक्षात येत नाहीये का. मग आता तुम्ही दुर्योधनाशी बळजबरीने लग्न लावून द्याल, तिची दैना होईल हे पण लक्षात घ्या. तुम्ही 3 गोष्टी सांगितल्या. अर्जुन गुणवान आहे, तो अतिशय पराक्रमी, आपण त्याला कदाचित हरवू शकणार नाही. आणि तिसरं, सुभद्रा त्याच्याबद्दलच सुभद्रा मनामध्ये इच्छा धरू नये. आता काय करणार. वृत्ती निवली बलरामाची, बरे खरे होऊ दे तुझेची. लिखित विधीचे कुठून चुकावे,
जा त्या सत्वर घेऊन यावे. आणि पुन्हा त्याला ही खात्री होती की हा काही पूर्ण गेला नसेल, लांब जाऊन थांबला असणार आहे, कारण त्याला माहिती आहे हा प्लॅन सगळा आधीच ठरला असणार आहे. आणि मला काय, मला मनवणं अगदी सोपं आहे. जा त्या घेऊन सत्वर यावे. ये एकदाचं घेऊन, तुझ्या मनासारखं होऊ दे, काही का होईना. हो म्हणले. करू महोत्सव बहु थाटाने, करून महोत्सव बहु थाटाने, विधिपूर्वक मग बलरामाने, दिली सुभद्रा अर्जुन हाती, हर्ष सागरा आली भरती. बोलविले त्या सन्मानाने, विपुल धने अर्पुनिया, विनवी भगिनी पाठ राखणी, तूच येई यदुराया जय हरी सुखकंदा. यदुराया पाठ राखणी म्हणून तूच ये माझ्या बरोबर, इतकी गोड विनंती झाली. तसाच आग्रह धरित अर्जुन, सवे निघे मग शशिकुल भूषण. निघाले भगवान. भक्तांना भेटायचं आहे तर आग्रह कशाला पाहिजे. मोडविते ना प्रिय शब्दाते, सार गर्भ जणू लोहा उनते. जे सार गर्भ अर्थाने पूर्ण असे जे शब्द आहेत ते लोहाहूनही मोडायला कठीण असतात. आणि म्हणून अशा शब्दांमध्ये जेव्हा भगवंताला आग्रह केला त्यावेळेला भगवंत निघाले. इकडे बातमी पुढे पोहोचलीच होती काय झालंय त्याची. त्यामुळे इंद्रप्रस्थी अतिहर्षाने, केले स्वागत युधिष्ठिराने. द्वारावतीपती ते आलिंगन, मधुर करीती सलज्ज वंदन. भगवंतांनी आलिंगन दिलं युधिष्ठिरांना, बाकीच्या भावांना, भीमाला, नकुल सहदेवाला. पण मधुवर करीती सलज्ज वंदन, त्या दोघांनी वाकून नमस्कार केला जोडप्याने. पुरवाळून मुख धरून उरासी, वत्सल कुंती देत शुभासी. कुंतीला स्वतःच्या भावाच्या घरची मुलगी आली आहे माझ्याकडे, आहे ना, आत्ते घरी सून आली. मग ती आत्ते घरी सून आल्यामुळे अजूनच आनंद, अतिशय आनंद होता तिला. नववधूसी पाहुनी पांचाली, परिहासे अर्जुना म्हणाली. आता द्रौपदीला पहिल्यांदाच आली कोणीतरी, त्यामुळे रुक्मिणी इतकी तिची मनाची तयारी झालेली नव्हती. भरल्या गाड्या भार सुपाचा काय होतो का, इतकी काही तिची तयारी झाली नव्हती, कारण ती संख्या खूप प्रचंडच होती. आणि इकडे आतापर्यंत द्रौपदी एकटी होती. त्यामुळे ती थोडीशी खोचकपणे अशी अर्जुनाला म्हणाली. दुजा तिढा पडता भार्याते, पहिले बंधन ढिलेच होते. कडव्याचा जो भारा असतो ना, तर त्याला जेव्हा पहिल्यांदा गाठ मारतो आणि मग दुसऱ्यांदा असं आवळून घेतो बघतो की इकडे तिकडे त्या काड्या जाऊ नयेत म्हणून, तर पहिला ढिला होतो दुसरा घालत असताना. तर त्यामुळे दुजा तिढा पडता भार्याते, पहिले बंधन ढिलेच होते. नवी भूषणे येता हाती, धूळ साचते पहिल्यावरती. नवीन कपडे दागिने आले की जुने कुठे पडतात काय माहिती, त्या नव्यांचंच कौतुक सुरू राहतं. तसे न हो, असं ती म्हणाली. हे जे सगळं होत असतं ना, तसे न हो, हे ऐकल्यावर अर्जुन म्हणतो तसे न हो. ऐकून अर्जुन सस्मित उत्तर देई, मुरलेल्याची सरी कदापि, नव्या आसवा येई जय हरी सुखकंता. अगं मुरलेलं ते मुरलेलं शेवटी, नव्याची सर त्याला कशी येणार आहे, त्याच्यामुळे तू काही चिंता करू नकोस. असं काही होणार नाही, भाऱ्याचं पहिलं बंधन दिलं होणार नाही, काही होणार नाही. फार दिसांच्या प्रिय भेटी स्तव, धर्मे केला थोर महोत्सव. श्रीकृष्णाच्या प्रिय सहवासी, नित्य नवाये बहर सुखासी. मय निर्मित मंदिरात सुंदर, असता हरिस भूप युधिष्ठिर. मयानी स्वतः मयासुरांनी अतिशय सुंदर असं मंदिर राजवाडा त्यांच्यासाठी बांधला होता. तिथे अशा सुंदर मंदिरामध्ये हरिस राजा युधिष्ठिर हे वार्तालाप करतायत. वदत दयासी एके दिवशी, राजसूय करू का ऋषिकेशी. राजसूय नावाचा जो यज्ञ सम्राटांनी करण्याचा तो मी करू का, कारण मला नारदांनी हे सुचवले. नारद म्हणती कर हे राया, परलोकी पितया सुखमाया. तुझ्या सगळ्या पितरांना सुख देण्यासाठी हा राजसूय यज्ञ तू कर, असं नारद म्हणाले. होय म्हणालो करण्या राजी, त्यांना खुश ठेवायचं, त्यांचा आदर ठेवायचा म्हणून मी त्यांना होय म्हणलोय. पण शक्य परी हे होईल काजी, शक्य होईल का माझ्याच्यानी. कारण काय,
गमे मत्सर सकल ही भूपा यज्ञाचा या मार्ग न सोपा. हा राजसूय यज्ञ अतिशय अवघड असा यज्ञ आहे आणि मग जे बाकीचे राजे आहेत त्यांचा विरोध पत्करावा लागेल. हे शक्य होईल का? म्हणून याचा विचार तू कर उड्या आमच्या तुझ्या बळावर. जेव्हा असं आपण सर्वस्वानी भगवंताला देतो ना स्वतःला, तेव्हा भगवंत आपल्याकडनं करून घेतो. तू जे सांगशील तसं माझं शरीर वागेल. पण आपलं तसं होत नाही आणि त्याच्यामुळे मग मनामध्ये ज्या काही दुसऱ्या वासना येतात त्या वासनांप्रमाणे आपण वागलो की आपण म्हणतो भगवंतानी का असं करून घेतलं. पण आपण आपलं कर्म स्वातंत्र्य जपण्याच्या नादामध्ये आपण भगवंताकडे करते पण देत नाही. आणि म्हणून हे विशेष आहे की तो राजा असून तो असं म्हणाला की मला जमेल का याचा विचार तू कर. उड्या आमच्या तुझ्या बळावर. तुझी कृपा म्हणूनच भोगतो वैभव हे इंद्राचे. तू पाठीशी असता अवघड वाटत नाही कशाचे. जय हरी सुखकंदा. फारच उत्तम अत्यानंदे शब्द काढिले तदा मुकुंदे. अरे वा, छान, कर, नक्की कर. अवश्य करी हा राजसूय तू त्रिखंड कीर्तीचा जो हेतू. याच्यानी त्रिखंडामध्ये तुझी कीर्ती जाईल. आणि कुणाची? धर्मराजाची. धर्मानी वागणाऱ्या राजाची कीर्ती त्रिखंडामध्ये पसरावी यासाठी तू नक्की हा यज्ञ कर. आणि याने काय होईल? अनेक गोष्टी साधतील. साधतील की अनेक गोष्टी लवही न व्हावे मनात कष्टी. आता याच्यामध्ये काही राजांची वैरी येईल, कुणाचं तरी पराभव करावा लागेल, कुणाला दुःख द्यावं लागेल. याचं काही दुःख मनामध्ये बाळगू नकोस, कारण त्यापेक्षा याचा उद्देश हा जास्त मोठा आहे. आणि पुन्हा असं बघ, प्रयत्नासनच अशक्य काही. आणि त्यात पुन्हा तव भाग्यासी उणीव नाही. अरे तू इतका भाग्यवान आहेस, तू इतक्या संपन्न आणि समर्थ घराण्यामध्ये जन्म घेतलेला आहेस. प्रयत्न केलास तर तुला अशक्य काही नाही. त्यामुळे तू नक्की प्रयत्न कर. एक अडचण तुला सांगून ठेवतो आणि दूर करण्याचा उपाय पण सांगतो. यज्ञ हा सम्राट पदाविण मगधेश्वर ही तयास अडचण. सगळ्यात जास्त राज्य त्याच्याकडे, तो सम्राट म्हणवला जायचा आणि ती पदवी सध्या मगधेश जरासंधाकडे आहे. त्याच्यामुळे तू सम्राट असल्याशिवाय तुला हे यज्ञ करण्याचा अधिकार पोचत नाही. त्यामुळे आधी या जरासंधाचा निकाल लावला पाहिजे आणि मग त्याच्यानंतर तुला ते अधिकार प्राप्त होईल. हा काय करतोय जरासंध सध्या? धरुनी हेतू नरमेधाचा जये बंदिला गणराजांचा. अपार त्याच्या बलसंभारा द्वंद्व युद्ध एक उतारा. जरासंधाचं सैन्य किती आहे, त्याची दुष्टता आणि क्रूरता किती आहे हे एकदा नाही 17-18 वेळा भगवंतांनी स्वतः अनुभवलेले आहे. आणि मग त्याच्यावर मात करण्यासाठी कमीत कमी नुकसानीमध्ये कॉस्ट बेनिफिट रेशो जर पाहिला तर कमीत कमी नुकसानीत काय करता येऊ शकतं, तर द्वंद्व युद्ध त्याच्याशी करणं हा एकच उतार असू शकतो. त्याच्या सैनिकांची लढायचंच नाही, डायरेक्ट राजालाच मारून टाकायचं. या स्तव घेऊन भीमार्जुननी स्वयेच जातो बघया कामी. वेळ न लावा वा शुभ कार्य धर्म या स्तव अंगे. मगधपुरा जायाची आमची करी सिद्धता वेगे. जय हरी सुख करता. भीम आणि अर्जुन यांना मी घेऊन चाललोय, लवकर आमची सिद्धता कर, आम्हाला ताबडतोब निघालं पाहिजे. आज्ञा हरीची वंद्य मानली सर्व सिद्धता धर्मे केली. कुठेतरी काळजी थोडीशी मनुष्य शेवटी मनामध्ये काळजी होतीच. वदे देत हे बंधू माझे तुझ्या करी प्रिय जीवा उलजे. काळजी तू घेशीलच, पण माझं चांगलं काम आहे, माझ्या जीवापेक्षा प्रिय असलेले माझे भाऊ मी तुझ्याबरोबर देतोय. निघाले 3 जण. अग्नी 3 जणू दीप्त जहाले तसे वीर पूर्वेस निघाले. जणू काही 3 अग्निशिखा निघाव्यात असे हे तेजस्वी वीर पूर्वेच्या दिशेला निघाले. कानन सरिता गिरी ओलांडित सरोवरांच्या शोभा लक्षित. ध्येय होतं काय करायचे ते, पण मन अस्थिर नव्हतं, घाबरलेलं नव्हतं. एवढं पक्क आणि खंबीर मन होतं, त्यामुळे सरोवरांच्या शोभा निरीक्षण पण चालू होतं. कसे आले? मगधी आले ब्राह्मण वेशी. आणि पुन्हा
समोरनी आत शिरले. अद्वारे मग राजगृहासी. झालं असं की मगधाला भरपूर गोपूर आणि तट होता. तेव्हा त्या वेशीवर जेव्हा आले तेव्हा त्यांनी सांगितलं की आम्ही ब्राह्मण आहोत आणि तुमचे राजे खूप दानशूर आहेत असं आम्हाला कळलंय. त्याच्यामुळे आम्ही काही यज्ञ इथे करू इच्छितो, आमची काही उपासना करू इच्छितो, त्याच्यात राजेसाहेबांची काहीतरी मदत होईल, त्यामुळे आम्ही आलोय. आता इतके असे सरळ बोलल्याच्या नंतर त्यांचे जे कोण पहारेकरी होते त्यांनी त्या वेशीमधनं आत सोडलं. एकदा वेशीतनं आत सोडल्यानंतर मात्र अद्वारे राजगृहाचे. राजवाड्यात शिरताना मात्र असलं काही केलं नाही, मागून आतमध्ये शिरले. असे शिरलेले दिसत आहेत, वेशाने ब्राह्मण आहेत पण तेच काहीतरी